हॅलो फ्रेंड्स, मी स्वाती फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। थंडीमध्ये नेहमी काहीतरी असं चटपटीत खावंसं वाटतं, जेणे की तोंडाला छान अशी चव येईल आणि हेल्दी पण पाहिजे रेसिपी। तर आज आपण अशीच एक हेल्दी आणि अगदी तोंडाची चव वाढवणारी रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला इथे डाळ जी आहे ती भिजत घालायची। आपल्याकडे जी पण डाळ असेल ना, डाळीचा चुरा, तर आपण तो घेऊ शकतात, हरभऱ्याची, तुरीची, मुगाची किंवा चवळीची। तर मी इथे थोडीशी मुगाची आणि चवळीची डाळ मी भाजी करता भिजू घातली होती, तर ती उरली होती म्हणून मी आज त्याच्यापासूनच वड्या बनवते। तर त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण थोडासा असा चुरगळून घेतला, हिरव्या मिरच्या, कोथिंबीरीच्या काड्या। ह्या मोसममध्ये कोथिंबीर खूप अवेलेबल असते म्हणून मी इथे कोथिंबीरीच्या भरपूर काड्या घेऊन घेतल्या, प्लस त्याच्यामध्ये थोडंसं जिरं पण घालून घेतलं आणि जी डाळ होती ना उरलेली ती मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन घेतलेली। इथे आपल्याला आता छान असं त्याला जाडसर पण काढलं ना तर छान लागते चव। पूर्वीच्या बायका अगदी छान पाट्यावरच त्याला बारीक करायचे, ज्याने की ते छान असं थोडंसं क्रंची राहायचं, ते पीठ थोडंसं जाडसर राहायचं। पण आपण मिक्सरमध्ये पण तसं टेक्स्चरमध्ये काढून घेऊ शकतात किंवा स्मूथ पेस्ट पण करू शकता। तर मी इथे आता त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याच्यापेक्षा गव्हाच्या पिठापेक्षा डबल क्वांटिटीमध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। इथे आपण बेसन पीठ देखील घेऊ शकतात, पण ऑलरेडी आपण डाळ वापरलेली आहे म्हणून मी इथे बेसन पीठ घातलेलं नाही आहे, त्याऐवजी मी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे। ज्वारीच्या पिठाने छान अशा ठिसूळ होतात आपल्या वड्या आणि पीठ आपल्याला जास्त नाही घालायचं आहे, जितकं त्या आपल्या डाळीत हे होईल ना, बाइंडे होईल तेवढंच। आता इथे स्टँड जे आहे, जर सरळ ठेवलं ना तर थोडीशी हाईट वाढत होते आणि उलटं ठेवलं तर अगदी परफेक्ट असं प्रमाण झालं म्हणून मी उलटं स्टँड ठेवून दिलेलं आहे। पाणी आपल्याला साईडला गरम करायला ठेवून द्यायचं आहे आणि आता आपण हे पीठ मळून घेऊया। तर याच्यात आपल्याला थोडंसंच पीठ घालायचं आहे, जेवढं आपलं बाइंडिंग होईल ना डाळीसोबत तेवढंच, जास्त नाही घालायचं आहे। पिठामध्ये आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायची आहे, हळद घालायची आहे, जर हिरवी मिरची नसेल तर आपण लाल तिखट देखील घालून घेऊ शकतात। अगदी चिमूटभर असं सोडा घालून घ्यायचा आहे। जर सोडा आपल्याला घालायचा नसेल तर आपण त्याऐवजी हिंग देखील चिमूटभर घालून घेऊ शकतात किंवा तेल देखील घालू शकतात, तेलाचं मोहन, त्याने पण छान अशा ठिसूळ होतात आपल्या वड्या। तर इथे छान असं आपल्याला कोथिंबीर पण कट करून घ्यायची आहे। ह्या सीझनमध्ये कोथिंबीर भरपूर प्रमाणात असते ना, म्हणून मी इथे वापरते। तर कोथिंबीर पण आपल्याला कट करून घ्यायची आणि छान आता त्याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी थोडंसं पाणी घालून मी हे पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे आणि थोडंसं हाताला चिटकतं आहे म्हणून त्याला आपण तेल लावून घेऊया। इथे चाळणीमध्ये मी आपल्याला जो शेप हवा असेल ना, तर आपण कोफ्ता टाईप पण त्याचे शेप जे आहे ते तयार करून मुलांना काहीतरी युनिक असं शेप असला ना तर मुलं पण आवडीने खातात। तर अशा पद्धतीने आपल्याला छान असं पीठ जे आहे ते पसरून घ्यायचं आहे आणि पसरल्यानंतर मी त्याचा काप करून घेते, जेणे की जे आपले चाळणीचे होल असतात ना तर त्या होलमधून पण वाफ वर येईल आणि आपले ह्या ज्या वड्या आहे ना तर त्या पटकन अशा शिजतील म्हणून मी त्याचे जे आहे ते काप करून घेतलेले। आपण जे मुटकुळे असतात ना कोफ्ते, त्या साईजचं पण करू शकतात, गोल पण करू शकतात। तर झटपट अशा ह्या मी कट करून घेतलेल्या आहे, ज्याने की वरून पण शिजेल आणि खालून पण आपल्या छान अशा त्या उकड होईल त्याची तयार। तर आता झाकून ठेवायचं आहे जवळपास मी इथे 15 ते 20 मिनटं, 15 मिनटानंतर गॅस बंद केल्यानंतर आपल्याला 5 मिनटानंतर उघडून घ्यायचं आहे। तर छान असं आपल्या ह्या वड्या तयार आहे। अगदी गरमागरम थंडीमध्ये आपण ह्या कढीसोबत खाऊ शकतात किंवा अगदी तशाच खाऊ शकतात। आणि जर मुलांना द्यायचं असेल ना तर आपण याचे हवे त्या शेपमध्ये कट करून तळून देऊ शकतात किंवा परतून घेऊ शकतात। कढईमध्ये छान असं तेल सोडायचं, जिरं, मोहरी, कोथिंबीर, कढीपत्ता आणि त्याचे छान असं कट करून आपण ते पण देऊ शकतात किंवा अगदीच आपण याचं बेसन टाईप पण परतून घेऊ शकतात। छान असा कांदा घालायचा, जिरं, मोहरी आणि याचं छान असं बारीक असं कुस्करा करून आपण त्याला बेसन पोळीसोबत देखील खाऊ शकता। तर थंडीमध्ये असे उकडलेले पदार्थ खाण्यात खूप मजा येते। तर ही आपण अगदी साधी आणि सोपी वडी जी आहे ती तयार केलेली आहे, मधून जे आहे अगदी छान अशी शिजलेली आहे।
तर आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल. हवे असल्यास तर आपण ह्या वड्यांमध्ये वरून तीळ देखील घालू शकता. थँक्यू.